नमस्कार मित्रांनो, दिवेबंधू डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण बघू शकता आमची शतावरी इथनं पूर्ण काढून झालेली आहे. बायांनी पूर्ण काढली, पण त्याच्यात काय झालं की त्यांनी हे असे जे मुळं आहे हे त्यांनी सोडून दिले. आपण आता यांनासुद्धा कापतो आहे आणि हे गाईंना असंच ड्रायच खाऊ घालू आणि मग नंतर हे जे काटेरी झुडपं जे काही असतील इथे ते जमा करून ठेवू. हे जमा करून ठेवल्यानंतर हे पुढच्या वर्षी त्याच्यावर पाणी पडलं की त्याला कोंब फुटतात त्याच्या बियांना आणि मग त्या तिथनं बिया वेचून आपण हे आपल्या याच प्लॉटमध्ये पेरणार आहोत. असं बऱ्याच प्रमाणामध्ये आहे. म्हणजे आता काढायला सुरुवात करतो आहे. म्हणजे तरी आपण एक 4 बॅग पोते म्हणजे 4 पोते भरून असे मुळ्या नेलेले आहे. अशा तुम्हाला दाखवतो. प्रत्येक ठिकाणी मुळ्या बायांनी सोडलेल्या आहे. साधारणतः 2-2, 3-3 इंचाच्या आहेत त्या. ह्या देखील आपल्या कामात येतात. त्या आता बाया लावलेल्या आहेत पूर्ण आणि आता त्या कापतायत. आपण बघू शकता. थोडे काटे असतात त्याच्यामुळे सांभाळून करावं लागतं. मित्रांनो, देशी गायींचं दूध वाढवण्यासाठीचा हा सगळ्यात सोपा आणि नॅचरल उपाय आहे. आमच्याकडे सगळ्या गोष्टी या नैसर्गिकरित्याच होतात, आपणास ठाऊकच आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना कुठल्याही पद्धतीचं अँटीबायोटिक्स देत नाही किंवा कुठल्याही हार्मोन्सचे इंजेक्शन्स देत नाही. नॅचरल जेवढं गाय दूध देईल तेवढंच आम्ही घेतो. तर त्याच्यामुळे हा शतावरी मी पहिले आता अगोदरपर्यंत बाहेरनं विकत आणत होतो, पण ती पावडर 300 रुपये किलोच्या जवळजवळ पडायची. तर आता ती आपण म्हणूनच स्वतः शेतामध्ये लावलेली आहे. बायांचं काढून झाल्यावरती ह्या पोत्यामध्ये आपल्या जसं आपले कांद्या बटाट्याचे पोते असतात त्याच्यात जमा करून घेऊन जाणार. तसंच आमच्या फार्मवर नेहमी काय होतं हे बघण्यासाठी आमच्या यूट्यूब पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्याला जैविक काही गोष्टी हव्या असल्यास म्हणजे हळद आहे, मोहरी आहे, गहू आहे, चणा पण येईल आता, तर आमच्या दिवेबंधूला संपर्क करा. धन्यवाद.